हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही? आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते. जरा मी थोड्या कामामध्ये होते म्हणून. आज आपण बनवणार आहोत मटरची कचोरी. मटर आणि थोडेसे बटाटे टाकून. नुसती मटरची आमच्या घरी कोणाला आवडत नाही म्हणून. त्यासाठी मी बटाटे आणि वाटाणे थोडे उकडत ठेवलेत. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये तेलाचं मोहन आणि मीठ आणि ओवा टाकून असं चांगलं त्याला मळून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता. तेल टाकल्यानंतर त्याचा असा एक लाडू तयार करायचा. तो लाडू जर तयार झाला तर समजायचं तेलाला चांगलं मोहन लागलं आहे. आणि मग त्याला थंड पाण्याने असं मळून घ्यायचं. असं थोडं घट्टसर मळून असं जर डब्यामध्ये करून असं झाकून साईडला ठेवून द्यायचं. त्यानंतर मॅशरने हे वाटाणे आणि बटाट्याला असं मॅश करून घ्यायचं. नंतर इथं एका कढईमध्ये तेल टाकायचं. त्यात थोडासा कांदा टाकायचा आणि त्याला चांगलं असं परतून घ्यायचं. त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकायची आणि चांगलं थोडं भाजून घ्यायचं. त्यानंतर हे एक स्पेशल आहे, त्याच्यामध्ये बेसन टाकायचं. हे सगळ्यांनाच माहिती नसतं. आणि नंतर मी सगळे सुके मसाले टाकले. हळदी पावडर, मिरची पावडर, गरम मसाला, जिरा पावडर, चाट मसाला, काली मिरी पावडर ते सगळं टाकून चांगलं असं भाजून घेतलं. त्यानंतर मी हे वाटाण्याचं आणि बटाट्याचं जे मिश्रण होतं ना ते टाकलं आणि कोथिंबीर टाकली. थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मीठ टाकलं आणि त्यानंतर लिंबू पिळला. आणि जी छान असं माझ्याकडून लिंबाची बी पडली होती, मग तीसुद्धा मी काढून घेतली. त्यानंतर ह्याला चांगलं असं हे करून घ्यायचं. मग थंड झालं की आपण कचोरी बनवायला तयार करायची. आता तुम्हाला कशी बनवायची ते तुम्ही बनवू शकता. मला अशी गोल गोल बनवायची. कोणाला असं आपल्या सुक्या कचोरीसारखेही बनवू शकता, पण मी असं बनवलेलं बघा. थोडंसं लाटून घ्यायचं. त्यानंतर असं त्याला चांगलं पॅक बंद करायचं. अगदी हलक्या हाताने असं त्याला लाटून घ्यायचं. आणि त्यानंतर तेल असं साईडला तापत ठेवायचं पुऱ्या लाटेपर्यंत कचोऱ्या. आणि त्यानंतर अशा दोन दोन सोडून बघू शकता कशा फुलत आहेत. अशा मस्त एकदम मंद आचेवर त्याला तळून घ्यायचं. फास्ट तळलं ना की लगेच अशा आतलं पीठ शिजणार नाही, बाहेरचं असं लगेच लाल पडून जातील. आणि तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि बघू शकता खाण्यासाठी बघा मस्त अशी कचोरी रेडी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.